तुमचं? पूछो जरा पूछो मुझे क्या हुआ है कैसी देखते हे पाय यायचं काय तयारी चालू आहे. हे चालले गाडी धुवायसाठी. हा किती वाजता यायचं ना तो वरते? 12 वाजता. आता किती वाजले? आता बाकी काय काय घेतलं हो त्याला सामान? हे शॅम्पू इथंच राहू ना? एकच पाहिजे. शॅम्पू पाहिजे का तुमच्या गाडीची आंघोळ करायला? मी त्यांना सारखं सांगत होते की लवकर ये जा लवकर ये जा, कारण मला मेट्रोने मनपाला जायचं होतं. तर तरी त्यांनी उशीर केलाच. जेवण वगैरे केलं, त्यांनी गाडी वगैरे धुतली, जेवण केलं आणि नंतर निघालो मग आम्ही जाण्यासाठी. कॅमेरा दिसला म्हणून थांबले. मला मेट्रोनी प्रवास करायचा होता रामवाडी ते मनपा, म्हणजे पुणे महानगरपालिका. तर आम्ही तिथे पोहोचलो. खूप दिवसाची इच्छा होती जायचं, कारण की गाडीनं तर खूप वेळा जातो, पण मी मेट्रोचा प्रवास केला. माझ्या इथे पाहुणे आले तेव्हा, पण आता यांना म्हटलं चला आपण एक वेळा परत जाऊ म्हटलं. तर मग इथे पोचली, पण इथे रांगेत उभं राहावं लागलं तिकीट काढण्यासाठी. आज सुट्टी होती ना 15 ऑगस्टमुळे, मग जास्त गर्दी होती, पण तरी माझा नंबर लवकर लागला, एवढी काही गर्दी नव्हती. मग तिकीट वगैरे घेतलं. हे तिकीट आहे ना, हे स्कॅन करावं लागतं तिथं, तरच बाहेर निघता येतं. खूप शांत होतं आज मेट्रो स्टेशन. परत मग लिफ्ट वरती गेलो. आम्ही वाट बघतच होतो मेट्रोचं. तेवढ्यात मेट्रो रेल्वे आली. नंतर मग आतमध्ये वगैरे गेलो. तिथून आम्हाला जायचं होतं मनपाला, तर जास्त वेळ लागला नाही, 15 ते 20 मिनिटं लागले आम्हाला तिथं पोहोचायला. तेच जर PMTने गेलो असतो तर अर्धा एक तास कुठं गेलाच नव्हता. त्याच्यामुळे कमी वेळात मेट्रो रेल्वे लगेच पोहोचून घेते. आणि बघा किती जास्त डबे नाही, त्याच्यामध्ये 3च डबे आहेत, पण छान आहे. फुल AC, आरामात जायचं. पण याचं तिकीट जेवढं PMTचं तिकीट आहे तेवढंच याचं पण पडते. मग मी मेट्रोमधून बाहेर पुण्याचा जो व्ह्यू दिसते तो घेण्याचा प्रयत्न केला. छान दिसत होतं, हिरवळ हिरवळ, बाकी सर्वीकडे हिरवळ होतं आणि पुणे पण छान दिसत होतं मेट्रोमधून. बघा तुम्ही पण पाहू शकता. त्यांना म्हटलं खरंच खूप छान दिसत होतं पुणे मेट्रोमधून. ते बसले होते आपले निवांत आणि माझं चालू होतं व्हिडिओ काढायचं. आम्ही बॅग याच्यासाठी सोबत आणली होती, त्याच्यामध्ये छत्री, त्यांचा रेनकोट वगैरे सर्व होतं, पण मी बॅग सोबत आणली होती, पाण्याची बॉटल वगैरे. कारण की पुण्यात पाऊस कधी येणार काहीच सांगितलं जात नाही, म्हणून म्हटलं असो आपल्यासोबत. तर हे आहे, इथे दाखवले जाते की गाडी कोणत्या स्टेशनला थांबली आहे, कोणत्या साईडने दरवाजा ओपन होणार आहे. मराठी माणसांना पण ते वाचता येणार, मराठीमध्ये पण असतं तिथं लिहिलेलं.
मग फायनली आम्ही मेट्रोला बाय बाय केलं आणि निघालो. हा पेण्याचं. मग माझ्या डोळ्यांनी दिसली कुल्फी, तर मला कुल्फी तर खूप खायला आवडती. मग त्यांना म्हटलं चला आपण कुल्फी घेऊ खायला. मग कुल्फी घेतली, कुल्फी वगैरे खाल्ली आणि शनिवारवाडा आहे तिथे गेलो. तिथे सर्व बघितलं. नंतर मी हातावर मेहंदी काढून दिली. लहानपणीच्या मावशीने छान काढून दिली. शनिवारवाडा वगैरे बघितला. चला तर माझा ब्लॉग कसा वाटला तुम्हाला मला कमेंट करून नक्की सांगा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया.